खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तथागत गौतम बुद्ध यांनी 4 राजकुमारांना उपदेश देत असतात की मी 10 वर्ष सगळीकडे फिरत असताना सर्वांना उपदेश देत सत्याचा शोध घेत होतो व शेवटी ते मला नाही मिळालं. तर मी खूप नाराज झालो होतो व भुकेला उपवास धरून मी सर्वींकडे भटकंती करत होतो. माझं ध्येय काही नव्हतं तरी मी भटकत होतो. मी मौन राहण्याचा निर्णय घेतला, परंतु शांत राहून पण त्याचा परिणाम काही न दिसून आल्याने मी खूप निराश झालो. काय करायचं हे मला समजत नव्हतं. एकटा थांबून रडायला येत होतं. हे सर्व करून मी एकदा एका डोंगरावरती गेलो. मी विचार केला की मी माझं आता जीवन संपवेन. तेथे गेल्यानंतर मला समजले की मी किती कमजोर आहे. तेथे थांबून मी खूप मोठमोठ्याने रडू लागलो. जोरजोरात ओरडून बोलू लागलो. थोड्या वेळानंतर माझ्या आतील मोकळेपणाची भावना निर्माण झाली. काहीतरी मनामध्ये थांबलेले ते निघून गेल्याची कल्पना मला आली. ज्या गोष्टी मी ध्यान करून शांत राहून उपवास करून नाही मिळाल्या त्या गोष्टी मला मोठमोठ्याने ओरडून मिळाल्या. हे सर्व केल्याने काहीतरी मिळाल्याची आस निर्माण झाली. त्यावेळेस मला शिकायला मिळाले की बाहेरून शांत राहिल्याने काही नाही होणार, पण आतून शांत राहिल्याने होते. त्यामुळे मनावरती खूप ताण येतो. मन दबावाखाली दबून जाते. मनाचं भांडं पूर्ण भरून जाते. अशा परिस्थितीत आपण शांत राहिलो तर आपण तणावाखालीच दबून जाऊ. त्याचा आतील विकास नाही होणार. अशा परिस्थितीत मानवाला शांत नको राहायला. त्याच्या मनाचा तणाव दूर करण्यासाठी कोणी आपल्या जवळील व्यक्तीसोबत चर्चा विनय केला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनाचा ताण हलका होईल. त्यानंतर शांत राहून मन एकाग्र करून मौन राहिलं पाहिजे. तेव्हाच त्याचा उत्तम परिणाम दिसून येईल. सायंकाळची वेळ होती. गौतम बुद्ध 4ही राजकुमाराला उपदेश देत होते. ते 4ही राजकुमार गौतम बुद्धांकडे जेमतेम 4-5 महिने येऊन झालं होतं, परंतु त्यांचा अभ्यास, त्यांचं उपदेश ध्यान देऊन ऐकणे हे खूप लक्षणीय होतं. त्यांच्या अनेक शिकवण्याच्या पद्धती होत्या, जसे की तलवार, भालाफेक, धनुर्विद्या. त्यानंतर गौतम बुद्धांचे उपदेश होत असत. त्यातून त्यांना मानसिक ज्ञानाची उपलब्धी मिळत असत. एक वेळेस एक तरुण राजकुमाराने गौतम बुद्धांना विचारले की हे बुद्ध, तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की मनातलं दुःख हे दाटून आलं की त्याला खाली करायचं, त्याला जास्त कालावधीपर्यंत आतमध्ये दाटून नाही ठेवायचं. कोणासोबत तरी चर्चा सुसंवाद करून आपल्या मनातील असणारे दुःख, पीडा, विचार हे दुसऱ्यासमोर मांडावे. पण तुम्ही हे नाहीत सांगितलं की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण शांत राहिलं पाहिजे, कोणत्या अशा स्थितीत उद्भवणाऱ्या की त्या ठिकाणी आपण शांत बसून राहिलं पाहिजे. त्यावर गौतम बुद्ध म्हणतात, मी तुम्हाला उपदेश देतो की तुम्ही सर्व 4 युवक 2 दिवस मौन राहायचं. मौन राहिल्याने तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळून जातील. तेव्हा मी तुम्हाला सांगेन अशा काही स्थिती त्या ठिकाणी तुम्हाला शांत राहायचं आहे. परंतु लक्षात असू द्या की मौन राहायचं हे कोणालाही नाही सांगायचं. हे फक्त तुमच्या चौघामध्येच ठेवायचं आणि 2 दिवस मौन करून राहायचं. हे बोलून ते आपल्या ठिकाणी निघून गेले. दुसऱ्या दिवशी मठामध्ये आयुर्वेदवरती चर्चा सुसंवाद होणार होता. या चर्चामध्ये ते 4ही राजकुमार सहभागी होणार होते, परंतु राजकुमाराने तर 2 दिवस मौन ठेवल्या कारणाने ते काही बोलू नाही शकत आणि कोणालाही आपल्या मौन ठेवल्याबद्दल माहितीही होऊ न द्यायचं होतं, असं ते तथागत बुद्धांनी सांगितले होते. आरोग्यासंबंधित सर्वजण चर्चा करत होते. त्या ठिकाणी मोठमोठे आयुर्वेद आले होते, परंतु 4ही राजकुमार काही न बोलल्याने तेथील जमलेल्या लोकांना वाटू लागले की राजकुमारांना आयुर्वेदिक विषयी काही माहिती नाही. ते आपल्या बुद्धीचा वापरही नाही करू शकत. असे राजकुमार उद्या चालून राजकारभार कसा चालवतील, अशी चर्चा पूर्ण परिसरामध्ये पसरली. 4ही राजकुमार फक्त हे राजपुत्र आहेत म्हणून त्यांना मानपान दिला जातो.
वास्तवात पाहिलं तर ते बौद्धिकदृष्ट्या खूप कमी आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीच्या हाती राजसत्ता देणे खूप चुकीचं होईल, अशा चर्चा होत होत्या. अशा चर्चा ऐकून चारही राजकुमार खूप निराश झाले आणि लोक त्यांना काही बाई म्हणू लागले. तेव्हा पण त्यांना ते प्रत्युत्तर नाही देऊ शकत, कारण बुद्धाने उपदेश दिला होता की तुम्हाला 2 दिवस मौन राहायचं आहे. त्यामुळे ते बोलू नाही शकत. आता करायचं तरी काय? आता ते कोणालाही काही नाही सांगू शकत. ते शांत बसून होते. ते इतर लोक त्यांना बेचरा समजायला लागले. ते काही नाही बोलले. सायंकाळ होताच ते आपल्या मठात गेले व रात्री झोपत असताना ते शांतपणे विचार करू लागले की लोक आपल्याबद्दल काय काय बोलून गेले, परंतु आपण त्याला प्रत्युत्तर पण नाही देऊ शकलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मठामध्ये धनुर्विद्या आणि तलवारबाजीची प्रतियोगिता होणार होती. झाडाला लटकवलेली मडके धनुष्यबाण भेदून फोडायची होती. तेव्हा पहिला राजकुमार धनुष्यबाण घेऊन मडकी फोडण्यासाठी उभा होतो. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो की हवेचा वेग कोणत्या दिशेने चालू आहे. वारा आणि धनुष्यबाण यामधील समतोल राखून तो आपलं लक्ष भेदणार होता. असा विचार तो पूर्वी कधी धनुष्यबाण शिकत असताना आला नव्हता, परंतु हा विचार त्याच्यासाठी खूप नवीन होता. तो योग्य समतोल राखून तो मडकी फोडतो व ती प्रतिस्पर्धा जिंकतो. तेव्हा तेथील जमलेले लोक, बाकी सवंगडी त्याच्यामध्ये चर्चा रंगू लागली की राजकुमारांमध्ये बौद्धिक दृष्टी नसली तरी ते धनुर्विद्यामध्ये खूप निपुण आहेत. त्या दिवशी राजकुमाराला खूप चांगल्या पद्धतीने झोप लागली. दुसऱ्या दिवशी ते गौतम बुद्धांकडे गेले. 2 दिवसाच्या मौन राहिल्यानंतर त्यांच्यामधील झालेला बदल ते उत्स्फूर्तपणे बुद्धांना सांगवयास धडपडत होते. तेव्हा गौतम बुद्ध पहिल्या राजकुमाराला विचारतात, हे म्हणते, 2 दिवसाचं मौन राहिल्याने तुझ्यामध्ये काय बदल झाला? तेव्हा राजकुमार म्हणतो की बुद्ध, मी तर तर्कशास्त्रामध्ये खूप निपुण होतो, परंतु तलवारबाजी धनुर्विद्यामध्ये मला तेवढा रस नव्हता. परंतु मौन राहिल्याने मला तर्कशास्त्रामध्ये शांत राहावं लागलं. त्यामुळे माझा अनुभव एवढा काही चांगला नव्हता. तेव्हा बुद्ध म्हणतात, अनुभव हा चांगला या वाईट नसतो. अनुभव फक्त त्यातून काही शिकायचं असतं. तेव्हा तू तुझ्या अनुभवामधून काय शिकलास? तेव्हा युवकाला त्याचे उत्तर काही देता आलं नाही. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात, ज्या ठिकाणी आपल्या योग्यतेचा विषय आहे त्या ठिकाणी आपली योग्यता ठरवली जाते. त्या ठिकाणी आपण शांत राहिलो तर लोक आपली आलोचना करतील. अशा ठिकाणी आपण शांत राहिलो तर आपलं खूप नुकसान होईल. जसं की एखादा फळाचा व्यापारी, तो आपल्या फळाबद्दल काही न बोलता तर त्याचे फळे नाही विकली जाणार व त्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागेल. तसेच तो आपल्या फळाबद्दल न बोलता दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलत असेल तरी पण त्याचं नुकसान होणार. बनते, तू म्हणालास की तुला धनुर्विद्या तलवारबाजीमध्ये रस नाही आणि तू जर त्याबद्दल मोठमोठ्या बढाया मारला तर लोक तुझी आलोचना करतील. काही लोक कुठल्या पण विषयावरती बोलत असतात, त्यांना माहिती असो वा माहिती नसो, परंतु त्यांचं एक म्हणणं असतं. अशा लोकांना समाजामध्ये कोणी लक्ष देऊन नाही ऐकत. त्यामुळे अशा गोष्टीवरतीच बोला जे की तुम्हाला त्या गोष्टीबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. तसेच त्याबद्दल तुला अनुभव आणि ज्ञानही असावं. ज्ञान आणि अनुभव दोन्ही गोष्टी मिळाल्या की ज्ञान पूर्णता मिळाले असा त्याचा अर्थ होतो. गौतम बुद्ध पुढे म्हणाले की ठीक, चांगलं झालं की आता माहिती झाले की तुला धनुर्विद्या व तलवारबाजीमध्ये आवड नाही, तर वादविवाद, चर्चा, सुसंवाद, तर्कशास्त्रामध्ये यामध्ये तुला अधिक रस आहे. तुला कधी पूर्वी याबद्दल माहिती नव्हतं की तुझी आवड काय आहे, परंतु 2 दिवस मौन राहिल्याने तुला समजले की तुझी आवड कशामध्ये आहे. ज्या लोकांचं काही लक्ष नाही ते जीवनभर भटकत असतात. अशा लोकांना काही वेळ शांत बसून राहिलं पाहिजे. दुसऱ्या राजकुमाराला बुद्धांनी विचारले की
तुझा अनुभव काय राहिला या मौनबद्दल? त्यावर राजकुमार म्हणाला, हे बुद्ध, मला समजले की वाऱ्याचा वेग आणि धनुष्यबाणाचा वेग यामधील समतोल राखला की आपण आपलं लक्ष्य योग्यरित्या भेदू शकतो. 2 दिवस शांत राहिल्याने अशा छोट्याशा गोष्टीला मी समजू शकलो. यापूर्वी धनुर्विद्या शिकत असताना हा अनुभव कधी घेतला नव्हता. गौतम बुद्ध म्हणतात, जसे की हा वाऱ्याचा वेग आणि धनुष्यबाणाचा वेग यामधील समतोल असणे गरजेचे आहे, तसेच आपल्या संसार जीवनातील ध्येय प्राप्ती करण्यासाठी आध्यात्मिक व सांसारिक जीवनातील समतोल राखणे गरजेचे आहे. आध्यात्मिक आणि सांसारिक जीवनातील समतोल राखल्याने आपल्या जीवनातील ध्येय हे सरळ साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्य प्राप्ती करू शकतो. काही लोक सांसारिक जीवनामध्ये एवढे मग्न होतात की त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ देतात, कामाला वेळ देतात, पण स्वतःला वेळ द्यायची बारी येते तेव्हा ते स्वतःला वेळ नाही देऊ शकत. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक विकास नाही होत. ते सांसारिक जीवन सुखी समृद्ध बनवले तरी ते आत्मिकदृष्ट्या शांत नसतात. नंतर गौतम बुद्ध 4ही राजकुमाराला म्हणतात की, बनते, तुमचं पुढील आयुष्य हे राजकारभारासाठी लागणार आहे. तरी एक चांगला राजा बनण्यासाठी तुम्ही तयार राहा. त्यासाठी तुम्ही अशा 5 ठिकाणी शांत राहायला शिकलो तर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये राज्यकारभार हे खूप अधिक कालावधीपर्यंत करू शकता. राज्यामध्ये व सांसारिक जीवनामध्ये सुखशांती थांबेल जेव्हा पण पूर्ण निश्चयाने, ठामपणे, विश्वासाने मनात एखादी गोष्ट ठेवली तोपर्यंत ती कोणालाही सांगू नका. बरेच व्यक्तीच्या जीवनात ही वेळ येते की संसार त्यामध्ये अनेक समस्या उद्भवतात, तेव्हा त्या समस्या कशा सोडाव्यात हे त्यांच्या लक्षात येत नसते. तेव्हा शांतपणे थांबून मनातील समस्याचा विचार करावा. कोणाशी चर्चा करत असताना त्याच्याशी पूर्णतः हे नाही सांगितलं पाहिजे की ही समस्या माझी आहे. कुठल्या अन्य व्यक्तीचं नाव घेऊन ती समस्या मांडावी. गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही उद्याचे होणारे राजा आहोत. तुमची कमजोरी ही कोणत्या अन्य व्यक्तीच्या हाती लागली तर पूर्ण राज्याचा राजकारभारावरती त्याचा प्रभाव दिसून येईल. आपले रहस्य हे आपल्यापाशीच असावे. जोपर्यंत त्यांचं ओझं वाटत नाही आणि ओझं वाटलं तर आपल्या घनिष्ठांशी त्याच्याशी विचार विनिमय करावा, पण त्याच्यापासून पण ही काही नुकसान नको व्हायला. दुसरी गोष्ट ही, ज्या ठिकाणी शांत राहिल्याने फायदा होतो, ज्या ठिकाणी तुमच्या 2 जवळच्या व्यक्तींचे भांडण चालू आहे, तेव्हा एखाद्याचाच बाजू घेणे नुकसानकारक आहे. याचा चुकीचा अर्थ नाही की आपण चुकीची बाजू घेतो. ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आपण शांत राहिलो तर लोक आपल्याला भित्रा समजतील. त्यामुळे जगात जीवन हे एक साधारण नसतं. एखाद्या व्यक्तीला आपल्या मेंदूचा पूर्णपणे वापर केला पाहिजे. बुद्धी पण तेव्हा काम करते जेव्हा आपण एखाद्या विषयावर शांतपणे थांबून विचार करतो. तिसरे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी शांत राहायचं आहे ते म्हणजे कोणी एखाद्या विषयावर खूप अधिक प्रमाणात ज्ञान अवगत केलं आहे. एखादी समस्या तो सोडवत असेल जे की खूप कठीण आहे. अवघडातील अवघड काम तेव्हा सोडवू शकतो जेव्हा आपण शांत राहू, त्याच समस्येबद्दल विचार करत राहू. योग्य वेळेस योग्य बोलणे आणि चुकीच्या गोष्टीमध्ये न पडणे व शांत राहणे, या गोष्टी जो व्यक्ती शिकला तो व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. शेवटी गोष्ट आहे, ज्या ठिकाणी व्यक्तीला शांत राहायला पाहिजे. जेवण करते वेळेस आपण शांतपणे जेवण केलं तर आपण जेवणाचे चव उत्तमरित्या घेऊ शकतो. जेवण शांतपणे केलं की जेवण पचन चांगल्या पद्धतीने होते आणि जेवण चांगल्या पद्धतीने पचन झाल्याने शरीरातील रोग उद्भवणार नाही व तुम्ही शारीरिकदृष्ट्या उत्तम असाल. आणि शेवटी 5वी गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्ही शांत राहायला पाहिजे, जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कामाबद्दल दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला त्याची माहिती नको व्हायला. गौतम बुद्ध उपदेशाचा शेवट करत म्हणतात की आता तुम्हाला माहिती झालं आहे मौन राहिल्याने त्याचे परिणाम काय काय दिसून येतात, आणि तसेच माहिती झालं आहे की
कोणत्या ठिकाणी बोलायचं आहे व कोणत्या ठिकाणी शांत राहायचं आहे, या गोष्टीला लक्षात ठेवून या नियमानुसार जीवन व्यतीत केल्याने तुमचं जीवन हे सुखद होईल व तुमचा राजकारभार हा सुरळीत चालेल. मित्रांनो, आशा करतो की तुम्ही पण या गोष्टीच्या माध्यमातून एक नक्कीच चांगला बोध घ्याल. धन्यवाद.